श्री गुरुदेव दत्त, श्री गुरुदेव दत्त, श्री गुरुदेव दत्त. गुरुचरित्र संक्षिप्त अध्याय 51वा. यवन राजाची भेट झाल्यानंतर श्री गुरूंनी गाणगापूर येथे गुप्त राहण्याचे ठरविले. लोक दृष्टीने मात्र ते आपल्या शिष्यासहित श्री शैल्य पर्वत यात्रेचे निमित्त करून निघाले. ही गोष्ट कळताच भक्तजनांच्या नेत्रातून अश्रुधारा वाहू लागल्या. आम्हाला सोडून तुम्ही का जाता असे म्हणून काही लोक अत्यंत काकुळतेने श्री गुरूंना विनवू लागले. तेव्हा श्री गुरु त्यांना म्हणाले की तुम्ही काही एक चिंता करू नका. आम्ही याच ग्रामात गुप्त रूपाने राहणार आहोत. जे भक्तिभावाने आमची पूजा करतील त्यांना आमचे दर्शन होईल. अशा प्रकारे लोकांची समजूत करून श्री गुरु तेथून निघाले. लोक त्यांना निरोप देऊन परत आले. त्यांना श्री गुरु परत मठात दिसले आणि लागलीच गुप्त झाले. तेथून श्री गुरु पाताळगंगेच्या तीरावर जाऊन राहिले. त्याच ठिकाणी त्यांनी आपल्या शिष्यांना पुष्पाचे आसन तयार करण्यास सांगितले. शिष्या ते निरोपिता अवधारा, पुष्पांचे आसन त्वरित करा. जाणे असे पैल तीरा, ऐक्य व्हावे मल्लिकार्जुन. शिष्या ते निरोपिता अवधारा, पुष्पांचे आसन त्वरित करा. जाणे असे पैल तीरा, ऐक्य व्हावे मल्लिकार्जुनी. निरोप देती श्री गुरुमूर्ती, आणिली पुष्पे सेवंती. कमळ कलाहार मालती, कर्दळी पर्ण वेष्टोनी. निरोप देती श्री गुरुमूर्ती, आणिली पुष्पे सेवंती. कमळ कलाहार मालती, कर्दळी पर्ण वेष्टोनी. गुरुदेव दत्त, गुरुदेव दत्त, गुरुदेव दत्त. गुरुचरित्र संक्षिप्त अध्याय 51 पूर्ण.